Breathe in, breathe out. Breathe in, breathe out. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हे काय करतोय, ब्रीद इन आणि ब्रीद आउट. अहो, इतक्या दिवसापासून जे आपण सगळे सेशन ऐकतोय, नक्कीच आपल्या डोक्याचा भुगा झाला असेल. 12वी नंतर काय करायचं, का बरं आम्हीच करायचं 12वी नंतर काहीतरी. तर 12वी नंतर आपल्याला वेगवेगळ्या संधी असतात करिअरच्या, अजून बाई. पण हे सगळं करत असताना आपण आपल्या शरीराकडे कधी लक्ष देणार, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आजच्या CPN बेराड महाविद्यालय आयोजित समर कॅम्प 2025 मध्ये आपण फिजिकल एज्युकेशनचा एक विषय घेणार आहे, आणि तो म्हणजे कंपोनंट ऑफ फिजिकल फिटनेस. शरीर कसं तंदुरुस्त ठेवायचं आणि त्याच्यासाठी कुठले घटक जबाबदार असतात हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे डॉक्टर निशांत टिपटे, जे CPN बेराड महाविद्यालयातील एक फिजिकल टीचर आणि फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर आहेत. मी त्यांचं या प्रसंगी खूप खूप स्वागत करते. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर JK महाजन सर आणि विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा आपला विषय आहे कंपोनंट ऑफ फिजिकल फिटनेस. काय असतं बरं? एवढं सगळं आपण जर नोकरीचे विविध पर्याय पाहतो, कॉमर्समध्ये असणाऱ्या संधी, आर्ट्स नंतर असणाऱ्या संधी, आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर असणाऱ्या संधी, या सगळ्या गोष्टीकडे जर आपण ते लक्ष देत राहिलो तर आपण आपल्या शरीराकडे कधी लक्ष देणार. मग त्याच्यासाठीच आजचा हा विषय ठेवण्यात आला. या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर निशांत टिपटे, जे आपले आजचे व्याख्याते आहेत, त्यांच्याबद्दल थोडी माहिती देऊ इच्छिते. CPN बेराड महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक म्हणून ते गेल्या 8 वर्षापासून कार्यरत आहे. BCom, MPed, MPhil, PhD आणि नेट अशा विविध शैक्षणिक पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहे. नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, पटियाला, पंजाब इथून त्यांनी हँडबॉलमध्ये क्रीडा प्रशिक्षक डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हँडबॉल संघ निवड समितीमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे अनेक वेळा त्यांनी विद्यापीठाच्या हँडबॉलच्या स्पर्धा चे अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयात देखील त्यांनी अशा बऱ्याच प्रकारच्या नागपूर युनिव्हर्सिटी अंतर्गत स्पर्धा घेतलेल्या आहेत. 2019 आणि 20 मध्ये विद्यापीठाच्या हँडबॉल संघाचे त्यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य केलेले आहे. क्रीडा महोत्सव आणि वेस्ट झोन स्पर्धासाठी संघ प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्याचप्रमाणे खासदार क्रीडा महोत्सवामध्ये देखील त्यांचं उत्कृष्ट आणि उल्लेखनीय असं कार्य आहे. डॉक्टर टिपटे सर नुसते क्रीडा क्षेत्रातच नाही, तर त्यांनी संशोधन क्षेत्रात देखील महत्त्वपूर्ण असे योगदान दिलेले आहे. आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे लेख प्रकाशित आहे. त्याचप्रमाणे स्वयंचा ऑनलाईन कोर्स जो स्किल फॉर न्यू एज्युकेशन आर्किटेक्चर हा अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. त्यांच्या या क्रीडा क्षेत्रातील निष्ठेमुळे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ते महाविद्यालयात ओळखले जातात. मी आदरणीय डॉक्टर टिपटे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. आजचं जे आपलं व्याख्यान आहे ते कंपोनंट्स ऑफ फिजिकल फिटनेस. मॅडमने आत्ताच सांगितलं की विद्यार्थ्यांवर भविष्यात काय करायचं आहे याचा खूप मोठं दर्पण आहे, व शारीरिक शिक्षण अजून फिटनेस या विषयावर मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर JK महाजन सर यांचा आभार व्यक्त करतो. सोबतच हे जे 15 दिवसाचा समर कॅम्प सुरू आहे याचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर प्रेरणा रत्नापारखी मॅडम यांचा पण आभार व्यक्त करतो की त्यांनी विद्यार्थ्यांकरता विविध क्षेत्रात काय संधी उपलब्ध आहेत, कसं ते भविष्य आपलं घडवू शकतात याचे वेगवेगळे लेक्चर इथे सुरू आहेत. त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो व माझ्या प्रेझेंटेशनला मी सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक शिक्षण
हा विषय खूप मोठा आहे. मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स CPN बेरार याच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला देणार आहे. सोबतच जे ॲक्टिव्हिटी आम्ही विद्यार्थ्यांसाठी वर्षभर राबवतो जेणेकरून त्यांचा ओढा शारीरिक शिक्षणाकडे किंवा स्पोर्ट्सकडे वळवता येईल, तंदुरुस्त त्यांना ठेवता येईल, अशा विविध ॲक्टिव्हिटीबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. सोबतच आजचा जो टॉपिक आहे आपला कंपोनंट्स ऑफ फिजिकल फिटनेस, जे घटक असतात शारीरिक फिजिकल फिटनेसचे, त्याची थोडी बहुत मी माहिती आपल्याला देणार आहे. सोबत जो आपला थीम आज जो सुरू आहे समर कॅम्पचा, स्कोप ग्रॅज्युएशन नंतर काय, तर ग्रॅज्युएशन नंतर फिजिकल एज्युकेशनमध्ये आपण काय काय करू शकतो याची पण मी थोडी माहिती आपल्याला देणार आहे. तर डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स हे CPN बेरारमध्ये 1960 मध्ये स्थापन झालं. या डिपार्टमेंटचे जे स्टाफ मेंबर होते ते प्रथम जे HOD होते ते स्वर्गीय श्री LR मालवीय यांना महाराष्ट्र शासनाकडनं 2दा शिव छत्रपती अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. तसेच जे आत्ताचे आपले व्हाईस प्रिन्सिपल आहेत डॉक्टर JK महाजन, त्यांनी 2010 ते 2017 या डिपार्टमेंटची धुरा सांभाळलेली आहे. तर शारीरिक शिक्षण विभाग वर्षभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो. जसं समर कोचिंग कॅम्प, फिटनेससाठी वेगवेगळे चर्चासत्र आपण आयोजित करत असतो. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याकरता आपण वेगवेगळ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध स्पर्धा आयोजित करत असतो. सोबतच ज्या मॅडमनी आधी सुरुवातीला ब्रीद इन अँड ब्रीद आउट, जे योगाचं एक योग करून जे मनाला शांती किंवा ध्यान आपण करू शकतो, तसंही आपण या एक 7 दिवसाचा आपण कॅम्प राबवत असतो. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हटलं तर CPN बेरार शिक्षण संस्थेचे जे आपले महाविद्यालय आहे त्यांच्याकडे रेशीमबाग ग्राउंड आपल्याला उपलब्ध आहे. येथे एक 400 मीटरचा ट्रॅक उपलब्ध आहे विद्यार्थ्यांसाठी. हा 400 मीटरचा ट्रॅक विद्यार्थ्यांकरता जे विद्यार्थी विविध ट्रेनिंगसाठी येतात त्यांच्यासाठी खुला असतो वर्षाच्या 12ही महिने. सोबतच आपल्याकडे एक हँडबॉलचं कोर्ट पण अवेलेबल आहे जिथे आपण विविध स्पर्धा आयोजित करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, कबड्डीचं क्रीडांगण या क्षेत्रात या भागात महाविद्यालयाचं एकदम उच्च क्वालिटीचं आहे, जेथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विविध स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित करत असतो. सोबतच बॅडमिंटन एक जिम पण उपलब्ध आहे. ज्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची असते त्या विद्यार्थ्यांकरता जिम पण अवेलेबल आहे. खेळासोबत रिक्रिएशन ॲक्टिव्हिटी पण खूप महत्त्वाची असते. त्याकरता 2023-24 या साली आपण एक रिक्रिएशन रूम या महाविद्यालयात स्थापित केलेली आहे, जिथे चेस, कॅरम व टेबल टेनिस अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा पुरेपूर उपयोग कसा करता येईल याकरता आपल्याकडे कबड्डी कोचिंग सेंटर आहे. या कबड्डी कोचिंग सेंटरच्या माध्यमातून आपण जे लहान विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन आपण वर्षभर करत असतो. या कबड्डी सेंटरमधून अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण झालेले आहेत. सोबतच आपल्याकडे ॲथलेटिक कोचिंग सेंटर पण आहे, जेथे वर्षभर प्रॅक्टिस सराव सुरू असतो. बॉक्सिंग कोचिंग सेंटर जे आहे
ते आपल्याकडे याच वर्षी 23-24 पासून आपण उभारलेलं आहे व त्याचा लाभ जवळजवळ एक 50 विद्यार्थी वर्षभर घेत असतात. हे नॅशनल लेवलचं बॉक्सिंग रिंग आपण उभारलेलं आहे जे विद्यार्थ्यांकरता उपलब्ध असतं. याच्यावर कोचिंग करण्यासाठी आपण कोचेस पण नेमलेले आहेत. 1960 पासून आतापर्यंतची वाटचाल जी आहे डिपार्टमेंटची ती अशी आहेत. आपल्याकडे 8 आंतरराष्ट्रीय खेळाडू होऊन गेलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित समजला जाणारा दादोजी कोंडदेव अवॉर्ड जो आहे तो आपल्या महाविद्यालयाचे 2 जे सन्माननीय खेळाडू होते त्यांना प्राप्त झालेला आहे. सोबतच 6 छत्रपती अवॉर्डही आपल्या महाविद्यालयाने निर्माण केलेले आहे. अनेक राष्ट्रीय अनेक स्टेट प्लेयर आपण निर्माण केलेले आहेत. सोबतच या नॅशनल व स्टेट लेवल चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदकं आपण प्राप्त केलेले आहेत. मागील 5 वर्षाचा जर का आपण आढावा घेतला तर जवळजवळ 30-35 विद्यार्थी RTM नागपूर युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये सिलेक्ट झालेले आहेत. सोबतच आपण 12 वेस्ट झोन किंवा ऑल इंडिया मेडल प्राप्त केलेले आहेत. 5 राष्ट्रीय स्तराचे खेळाडू आपल्याकडे आहेत. टीम चॅम्पियनशिप आपण दरवर्षीच जे सराव करत असतो वर्षभर त्याच्या भरोश्यावर आपण वेगवेगळ्या सामने गाजवत असतो. जसं की हँडबॉल, कबड्डी, पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सवमध्ये पण आपण मैदान गाजवलेलं आहे. तसंच जिम्नॅस्टिक या खेळात पण आपण मैदान गाजवलेलं आहे. मी आधी जसं सांगितलं तसं आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करत असतो. या क्रीडा स्पर्धा आयोजनाचा मुख्य उद्देश असतो की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं जेणेकरून ते जास्तीत जास्त विद्यार्थी स्पोर्ट्सकडे वळतील. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याकरता आपण विविध कार्यक्रम आयोजित करत असतो ज्याच्यात नॅशनल स्पोर्ट्स डे हा आवर्जून आपण दरवर्षी आयोजित करत असतो. या नॅशनल स्पोर्ट्स डेच्या आयोजनामागे मेन उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायला मिळतं. सोबतच जे नागपूरचे विविध क्रीडा क्षेत्रात जे नाव गाजवलेले लोक आहेत त्यांना आपण बोलवतो. त्यांचं लेक्चर आपण विविध विषयावर आयोजित करत असतो. तसंच योग डे आपण दरवर्षी महाविद्यालयात सादर करत असतो. मी आधी जसं सांगितलं तसं 7 दिवसाचा एक योग ट्रेनिंग वर्कशॉप आपण आयोजित केला होता जेणेकरून विद्यार्थ्यांना योग कसा करावा याची माहिती आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केली होती. विद्यार्थी मित्रांनो, जसं क्रीडा क्षेत्रात कोचिंग हा महत्त्वाचा पार्ट आहे तसंच ऑफिशिएटिंग हा पण खूप महत्त्वाचा पार्ट आहे. चांगले ऑफिशियल चांगले सामने आयोजित करू शकतात जेणेकरून चांगले संघ जे असतात ते विजयी होऊन पुढची वाटचाल आपली करू शकतात. तर त्याकरता आपण एक 2 दिवसाचा हँडबॉल ऑफिशिएटिंगचा वर्कशॉप पण आयोजित केला होता. आपल्या महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे जे वैशिष्ट्य आहे ते आहे समर कोचिंग कॅम्प. हे बरेच वर्षापासून आपण आयोजित निरंतर करत असतो. या समर कोचिंग कॅम्पमध्ये आपला जो मेन उद्देश असतो ते विद्यार्थ्यांचे जे बेसिक फंडामेंटल्स जे तयार करायचे असतात ते आपण इथे निर्माण करत असतो. काही बेसिक गोष्टी असतात जसं विद्यार्थ्यांना कशा प्रकारे वॉर्मअप करायचं आहे त्याची कल्पना नसते. वॉर्मअप कसं स्टार्ट करायचा त्याची कल्पना नसते. तर ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपण या
समर कॅम्पमध्ये देत असतो. जसं स्ट्रेचिंग एक्सरसाइज ही खूप महत्त्वाची असते. कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी सुरू करायच्या आधी स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं असतं. आपण जेव्हा आरामाच्या स्थितीत असतो तेव्हा आपली पूर्ण जे शरीर आहे ते त्याच्यात ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते नॉर्मल असतं. आपण जेव्हा स्ट्रेचिंग स्टार्ट करतो तर हा ब्लड फ्लो हळूहळू वाढतो. याच्यात 2 प्रकारचे स्ट्रेचिंग असतात, एक स्टॅटिक अँड डायनॅमिक. स्टॅटिक स्ट्रेचिंग हे आपण सुरुवातीला करत असतो जेणेकरून जे तुमचे मसल ग्रुप आहेत ते हळूहळू खुलतील, अजून त्याच्यात ब्लड फ्लो वाढतील. हळूहळू आपण त्याला डायनॅमिक स्ट्रेचिंगकडे नेतो. जसं आपण बघतोय की हे स्टॅटिक स्ट्रेचिंगचा पार्ट आहे. हे दोन्ही जेणेकरून मसल ग्रुप खुलतील, अजून तुम्हाला सरावासाठी मदत मिळेल. वॉर्मअप हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. कोणत्याही सेशनला जे आपण सेशन घेत असतो तिथे आपण विविध प्रकारचे वॉर्मअप आपण विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो. या वॉर्मअपच्या माध्यमातून आपण जे शरीराची अवस्था आहे ती ट्रेनिंग लोड सहन करण्यापर्यंत आपण पोचवत असतो. त्याच्यात एक जनरल वॉर्मअप आणि स्पेसिफिक वॉर्मअप हे 2 प्रकार असतात. जनरल वॉर्मअपमध्ये आपण नॉर्मल जॉगिंग, रनिंग, जम्पिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे इन्क्लूड करून घेत असतो. अजून जेव्हा ज्या ट्रेनिंग सेशनचं जे उद्देश असतं, जसं हँडबॉलमध्ये जर का जम्पशूट लॉंगचा आज सराव करून घेणार असो आपण, तर लोअर लिम्स जे आहेत, जे आपले पाया आहेत, लेग्स आहेत, त्यांची व्यवस्थित वॉर्मअप आपण करून घेतो जेणेकरून त्याच्यात रक्त प्रवाह जास्तीत जास्त उपलब्ध होऊन विद्यार्थी त्या ट्रेनिंगसाठी अवेलेबल असू शकतो. आजचा जो लेक्चरचा मेन टॉपिक आहे तो आहे कंपोनंट्स ऑफ फिजिकल फिटनेस. कंपोनंट्स ऑफ फिजिकल फिटनेसमध्ये 5 घटक येतात जे की आहेत एजिलिटी, स्ट्रेंथ, कोऑर्डिनेशन, एंड्युरन्स आणि स्पीड. विद्यार्थी मित्रांनो, मी जसं डिप्लोमा केला होता 2003-04ला, तर माझ्या हे लक्षात आलं की जे फिट विद्यार्थी आहेत ते कुठलाही खेळ खेळू शकतात. हे जे सगळे घटक ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, अजून जे चांगले फिटनेस लेवल ज्यांचं चांगलं आहे त्यांना तुम्ही कबड्डी पण खेळायला लावू शकता, फुटबॉल पण खेळायला लावू शकता, व्हॉलीबॉल पण खेळायला लावू शकता. जर का ते फिट असेल आणि हे सगळे घटक त्यांच्या शरीरात असतील, ते या सगळ्या पॅरामीटर्समध्ये खरे उतरत असतील, तर या सगळ्या घटकामध्ये जर का ते असतील तर ते कोणताही खेळ खेळू शकतात. तसंच खेळ खेळल्यानंतर जे तुमचं तंदुरुस्तीचं माप असतं ते पण चांगलं असतं. त्यामुळे एजिलिटी जे आपण ज्याला आपण म्हणतो की लवचिकता, स्ट्रेंथ म्हणजे ताकद, कोऑर्डिनेशन म्हणजे तुमच्या अप्पर अँड लोअर लिम्सचं जे कोऑर्डिनेशन असतं ते सुधारण्यासाठी पण आपण या समर कोचिंग कॅम्पमध्ये खूप सारे ॲक्टिव्हिटी करून घेतो. एंड्युरन्स हा म्हणजे तुमचा स्टॅमिना असतो. कोणत्याही खेळाचा जो कालावधी असतो तो हँडबॉलमध्ये जसं 30 मिनटं तुम्हाला खेळायचं असतो, तर एंड्युरन्सचं खूप गरज पडते. तशी स्पीड, जसं हँडबॉलचं आपण म्हणू की फास्ट ब्रेक जर का आपल्याला गोल स्कोर करायचं असेल तर स्पीडची खूप आवश्यकता असते. तर एक एक घटक आपण बघू, एक एक कंपोनंट आपण बघू आणि ते डेव्हलप करण्यासाठी काय काय आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी करून घेतो विद्यार्थ्यांकरता करणं ते आपण समजून घेऊया. एजिलिटी म्हणजे लवचिकता. कमीत वेळात डायरेक्शन बदलणे किंवा समोरचा जो प्लेयर आहे त्याचे मूवमेंट बघून आपले मूवमेंट बदलणे, याच्याकरता एजिलिटीची फार आवश्यकता असते. जसं कबड्डीमध्ये आपण बघता एखादा रेडर जेव्हा रेड मारायला जातो, अजून अपोनंट त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एजिलिटीची फार गरज असते. या एजिलिटी डेव्हलप करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कोण ड्रिल्स आपण आयोजित करतो, कारण की या एजिलिटी करता स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटीची फार आवश्यकता असते. तसंच आपण पॉलिमेट्रिक एक्सरसाइजेस पण विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो. या कोण ड्रिल्समध्ये आपण बघू शकता की विद्यार्थी कोणच्या माध्यमातून वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये मूवमेंट करत आहेत व त्यांना गाईड करण्यासाठी इन्स्ट्रक्टर उपलब्ध असतात.
तर हे कोन ड्रिल्स ज्याने एजिलिटी डेव्हलप होत असते. तसंच शटल रन, हे शटल रनच्या माध्यमातून पण एजिलिटी डेव्हलप होत असते. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरती किंवा अग्निवीर या सगळ्या गोष्टीसाठी ट्रेनिंग करत असतील त्या सगळ्याच विद्यार्थ्यांकरता एजिलिटी किंवा स्ट्रेंथ किंवा एंड्युरन्स हे महत्त्वाचे घटक असतात. तर या सेशनमध्ये आपण 2-3 जे आपले हे घटक आहेत त्यांना कसं डेव्हलप करायचं याची थोडी माहिती आपण देणार आहोत. तर जसं आपण याच्या आधी बघितलं की कोन ड्रिल्स आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतलं. वेगवेगळे स्टेशन इथे उभारलेले असतात. त्या वेगवेगळ्या स्टेशनमध्ये आपल्याला वेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला सांगण्यात येतात. अजून त्या कमीत कमी कालावधीत आपल्याला त्या करायच्या असतात. जसं इथे ही विद्यार्थिनी साईड कोनला टच करते आहे. त्याच्यानंतर या स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जेव्हा ही विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी जाईल तेव्हा याला झिगझॅग रनिंग करायची आहे साईडवर्ड. समोर जो तुम्हाला दिसत आहे या स्टेशनवर, म्हणजे हा 3रा स्टेशन आहे, तिथे फिगर ऑफ 8 ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. या कोनच्या भोवताली फिगर ऑफ 8 काढायचा आहे. त्याच्यानंतर स्टार रन असं आपण म्हणतो, हे 4थ्या जो तुमचा स्टेशन आहे तिथे करायचं आहे. तर या 4ही स्टेशनमध्ये वेगवेगळे मसल ग्रुप्स, त्या मसल ग्रुपवर वेळेचं बंधन, म्हणजे या कमीत कमी वेळेत आपल्याला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. तर तुम्हाला तुमच्या बॉडीवर तो लोड साहजिकपणे येत असतो. अजून त्या नियमित सरावानी या एजिलिटीचं डेव्हलपमेंट होत असतं. तसंच शटल रनचं आपण हे बघतो आहे की कोण ठेवलेले आहेत आणि झिगझॅग रन आपल्याला करायचा आहे. या एक्सरसाइजनी पण एजिलिटी डेव्हलप होत असते. स्ट्रेंथ म्हणजे ताकद. स्ट्रेंथ डेव्हलप करण्यासाठी 2 प्रकार आहेत. एक तर ओन बॉडी वेट वर्कआउट, अजून पार्टनर्सच्या सोबत आपण जर का बॉडी वेट आपण यूज केला तर तो पण एक मदतगार साधन असू शकतं. तर इथे जेव्हा स्ट्रेंथ डेव्हलप करायची असते तेव्हा रेझिस्टन्स ट्रेनिंग करायची असते. या रेझिस्टन्स ट्रेनिंगमध्ये आपण पुशअप्स, क्रंचेस, वेगवेगळ्या प्रकारचे वेट ट्रेनिंग आपण विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो. या वेट ट्रेनिंग अजून ओन बॉडी वेट वर्कआउटमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या वजनानुसार, म्हणजे वजनाला पेलून आपण विद्यार्थ्यांना सांगतो की पुशअप्स करायचे आहेत, क्रंचेस करायचे आहेत, जेणेकरून त्यांचं स्ट्रेंथ डेव्हलप होईल. इथे आपण बघू शकतो की पिगी बॅग रेस आपण या एक्सरसाइजला नाव दिलेलं आहे. या एक्सरसाइजमध्ये एखाद्या पार्टनरला आपल्याला पाठीवर घेऊन एक ठराविक डिस्टन्स पार करायचं असतं आणि ती कमीत कमी वेळात आपल्याला पार करायचं असतं. या ड्रिलमध्ये आपण जे पार्टनर आहे त्याचा बॉडी वेटचा उपयोग करून आपली स्ट्रेंथ डेव्हलप करू शकतो. असेच वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल्स आहेत. आपण जर का बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल्स आहेत जेणेकरून पार्टनरच्या बॉडी वेटनी स्ट्रेंथ डेव्हलप होऊ शकते. स्ट्रेंथ डेव्हलप करण्यासाठी जे सगळ्यात पॉप्युलर किंवा सगळ्यांना जे माहिती आहे ते आहे वेट ट्रेनिंग. वेट ट्रेनिंग वर्कआउट आपण नियमित करत असतो. जिममध्ये विद्यार्थी जात असतात. पण ते जेव्हा वेट ट्रेनिंग आपण करत असतो तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या मसल ग्रुप आपल्याला डेव्हलप करायचे आहे. जसं तुम्हाला गोळाफेक करायचं आहे तर तुम्हाला शोल्डरचे मसल ग्रुप गरजेचे असतात. तेव्हा जेव्हा आपण वर्कआउट करत असतो तेव्हा संबंधित जे प्रशिक्षक असतात त्यांची मदत घेऊन आपण जर का सराव केला तर लवकर रिझल्ट आपल्याला प्राप्त होईल. तसंच विविध खेळात स्ट्रेंथ एंड्युरन्स हा एक प्रकार आहे, कॉम्पोनंट आहे. या स्ट्रेंथ एंड्युरन्समध्ये जास्त वेळपर्यंत वर्कआउट करून घेण्यात येतो जेणेकरून तुमचं स्ट्रेंथ अजून त्या मसल ग्रुपचं स्ट्रेंथ या ॲक्टिव्हिटीच्या दौरान जास्तीत जास्त कालावधीपर्यंत आपण ॲक्टिव्हिटी कशी करून घ्यायची आहे
याचा सराव आपण इथे करून घेतो असतो. इथे तुम्ही बघत आहात की स्टेप्स आहेत. त्या स्टेप्समध्ये विद्यार्थी हॉप करत आहेत. तर जेव्हा सुरुवातीला 3-4 पायऱ्या असतात तेव्हा विद्यार्थ्याला काही लोड येत नाही. मग जशा जशा पायऱ्या वाढतात तसं विद्यार्थ्यांवर त्या मसल ग्रुपवर लोड येतो. त्या लोडवर ओव्हरकम करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला कंटिन्युअस ही प्रॅक्टिस जर का केली तर ते विद्यार्थी स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण करू शकतो. त्याच्यात पण रिपिटेशन हा रेंज जे आहे, रिपिटेशन किती करायचं काय करायचं हे जर का ठरवून घेतलं तर त्याच्यात जास्त फायदा विद्यार्थ्यांना मिळू शकतो. एन्ड्युरन्स हे खूप महत्त्वाचा घटक आहे सर्व खेळांमध्ये. ह्या एन्ड्युरन्स डेव्हलप करण्यासाठी फार्टलेग हा ट्रेनिंग मेथड आहे. याला आपण म्हणतो स्पीड प्ले. नॅचरल जे टेरेन असतात, नॅचरल जे चढ उतार असतात त्याचा वापर करून मिनिमम 40 ते 45 मिनिटाचं रनिंग आपण विद्यार्थ्यांकडनं करून घेत असतो. तुम्ही बघत असाल की हे विद्यार्थी स्लोपवर धावत आहेत. सेमिनरीज चा पार्ट आहे आणि हे विद्यार्थी अपहिलला चढत आहेत. तर या प्रकारच्या ट्रेनिंगमध्ये तुमचं मसल ग्रुपला रिलॅक्सेशन पण मिळतं व लोड पण मिळतं. अजून एक ठराविक कालावधीत मी जसं सांगितलं की 40-45 मिनिटाचं जर का आपण हे ट्रेनिंग केलं तर तुमचं एन्ड्युरन्सचा विकास नक्कीच होईल. या ट्रेनिंगमध्ये आपण रोड रनिंग हा एक प्रकार आहे. या रोड रनिंगच्या प्रकारात जसं आता तुम्हाला इथे नॅचरल टेरेन मिळत आहे, तर नॅचरल टेरेनमध्ये तुम्हाला चढाव व उतार नॅचरली मिळतं. पण जेव्हा जर का हे अवेलेबल नसेल तर तुम्ही रोड रनिंगला जेव्हा निघता तेव्हा जर का एक रांगेत जर का 10 विद्यार्थी आहेत तर मागच्या विद्यार्थ्यांनी समोर जायचं आहे आणि हा सायकल जर का आपण कंप्लीट केला तर जेव्हा मागचा विद्यार्थी समोर त्या रांगेत जात असतो तेव्हा ज्या स्पीडमध्ये त्याला जायचं असतो तो जो लोड त्याच्या विद्यार्थ्यांच्या शरीरावर पडेल तर हाच इफेक्ट तुम्हाला तिथे मिळेल. पण मी असं सांगेल तुम्हाला की जर का तुमच्याकडे असं टेरेन अवेलेबल असेल, हिल असेल, जंगली भाग असेल, तिथे छोटे छोटे दगड असतात, त्या दगडावर पाय ठेवल्यानंतर तुम्हाला बॅलन्स पण करायचा असतो आणि विविध जे मसल ग्रुप आहे त्याच्यावर वेगवेगळा लोड पण येत असतो. तर जर का असा टेरेन तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच या टेरेनवर 40 ते 45 मिनिटं कंटिन्यू रनिंग करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की जे विद्यार्थी आहेत ते एक छोटासा डॅम आहे त्याच्यावर रन करतात आहे व इथे एक प्लेन सरफेस आहे, या प्लेन सरफेसवर रन करतात आहे. या सगळ्या 40-45 मिनिटाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला चढायचं पण आहे, उतरायचं पण आहे, वेगवेगळ्या बाधा पण पार करायच्या आहेत व एक प्लेन जर का सरफेस असेल तिथे पण तुम्हाला याचा उपयोग मिळू शकतो. या एन्ड्युरन्स डेव्हलपमेंटसाठी कन्सिस्टन्सी आणि प्रोग्रेशन हे महत्त्वाचे घटक असतात. एखादा ॲक्टिव्हिटी आपण फक्त 40-45 मिनटं जर का एक दिवस केली, अजून दुसऱ्या दिवशी ती ॲक्टिव्हिटी 40 मिनटं केली, म्हणजे जर का घट्टता क्रम आपण केला तर तो कंपोनंट जो आहे त्याचा डेव्हलपमेंट, त्याचा विकास होण्याची शक्यता कमी असते. तर याला एक टर्म आहे प्रोग्रेशन. प्रत्येक वेळा 40-45 मिनटं आपण जर का ही ॲक्टिव्हिटी करत असो, सलग 3 दिवस आपण ही ॲक्टिव्हिटी केली तर चौथ्या दिवशी असे अपेक्षित आहे की आपण ती ॲक्टिव्हिटी 50 मिनटं केली पाहिजे. आणि अशाच ठराविक कालखंडात आपण ती ॲक्टिव्हिटीचा जो वेळ आहे तो वाढवला पाहिजे, जेणेकरून प्रोग्रेशन आपल्या बॉडीवर लोड येईल आणि त्या एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटी आपली आपण करू शकू. कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ याला एक सर्किट ट्रेनिंग हे नाव आपण ड्रिलचं नाव दिलेलं आहे, म्हणजे आहे. त्याच्यात विविध स्टेशन उभारले असतात. जसं आपण ट्रेनिंगमध्ये बघितलं की वेगवेगळे स्टेशनमध्ये आपण समोर पुढे जात होतो. त्याच्यात आणि याच्यात हेच फरक आहे की याच्यात विविध 8 ते 10 स्टेशन आपण उभारतो. याच्यात लोअर बॉडी व अप्पर बॉडी याचे वेगवेगळे एक्सरसाइजेस आपण विद्यार्थ्यांना देत असतो. या वेगवेगळे एक्सरसाइज करायला मिनिमम वेळ म्हणजे एक 10 ते 15 सेकंड आपण देत असतो. पण इंटेन्सिटी जी आहे, जी एक्सरसाइज करण्याची जी स्पीड आहे
ती विद्यार्थ्यांकडनं आपण जास्त फास्ट करून घेत असतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्यावर त्या संबंधित जे मसल ग्रुप आहे त्याच्यावर जास्त लोड येतो, अजून ते विकसित होतात. ते तुम्ही बघू शकतात की हे 8 स्टेशन आहेत आणि हे वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळे ॲक्टिव्हिटी करतात आहे. इथे ही क्रंचेस मारता आहे, इथे डिप्स मारता आहे, इथे काहीतरी पायाचं असेल, इथे स्किपिंग आहे. असे वेगवेगळे 8 स्टेशन आहेत. त्या 8 स्टेशनमध्ये वेगवेगळे मसल ग्रुप आपण इन्व्हॉल्व करतो. अजून इंटेन्सिटी हाय असते, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांवर त्या मसल ग्रुपवर लोड येत असतो. इथे क्लिअर तुम्हाला दिसत आहे की 8 स्टेशन आहेत. त्या 8 स्टेशनमध्ये वेगवेगळे एक्सरसाइज आपण विद्यार्थ्यांकडनं करून घेत असतो. जेव्हा एक ग्रुप हा रेपिटेशन जेव्हा करत असते तर तेव्हा दुसऱ्या ग्रुपला ॲक्टिव्ह रेस्ट आपण देत असतो. ॲक्टिव्ह रेस्ट म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आरामाची वेळ नाही देत आपण. त्यांना थोडंसं रनिंग किंवा जॉगिंग करायला सांगतो, जेणेकरून त्याला पूर्ण रिलॅक्स तो विद्यार्थी होत नाही. सर्व ॲक्टिव्हिटी केल्यानंतर असं एक प्रॅक्टिस आहे की कूलिंग डाऊन विद्यार्थी करत नाही. जो लोड तुमच्या शरीरावर दिला गेलेला आहे, ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला ताण पडलेला आहे, त्या ताणाला आपण रिलॅक्स करण्यासाठी प्रॉपर स्ट्रेचिंग एक्सरसाइज ही खूप गरजेची आहे. जसं आपण स्ट्रेंथमध्ये बघितलं की विथ पार्टनर विदाऊट पार्टनर आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग केली, तसंच स्ट्रेचिंगमध्ये पण आपण विथ पार्टनर विदाऊट पार्टनर स्ट्रेचिंग एक्सरसाइज व्यवस्थित विद्यार्थ्यांकडनं करून घेतो, जेणेकरून ते मसल ग्रुप रिलॅक्स होतात. अजून पुढचं जे सेशन आहे त्याच्यासाठी ते फुल्ली अवेलेबल असतात. आहार हे खूप महत्त्वाचा घटक आहे. या समर कोचिंग कॅम्पमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी प्रॉपर आहाराची व्यवस्था, रिफ्रेशमेंटची व्यवस्था करत असतो. जे विद्यार्थी आपल्याला या लेक्चरमध्ये बघतात आहे त्यांना मी सांगू इच्छितो की प्रॉपर आहार घेणे खूप गरजेचं आहे. विद्यार्थी काय करतात की वर्कआउट नंतर चहाच्या टपरीवर दिसतात. चहा घेऊन ते अर्धा एक तास तिथे बोलत बसतात, गप्पा करत असतात. जेव्हा आपण ॲक्टिव्हिटी करत असतो तुमची बॉडी एक्झॉस्ट होऊन गेलेली असते आणि त्याला न्यूट्रिशनची अत्यंत आवश्यकता असते. जसंच तुम्ही स्ट्रेचिंग संपवलं तसंच तुम्हाला काहीतरी एखादं केळं किंवा एखादं अंड किंवा आपल्याकडे देशी चणे असतात ते जर का भिजवून ठेवले तुम्ही, त्याच्यात काही शेंगदाणे टाकले तर तुम्हाला न्यूट्रिशन त्या आहाराने मिळेल. अजून तुम्हाला त्या ज्या बॉडीला रिकव्हरी करण्यासाठी मदत होत असते. तसंच आपण या कॅम्पमध्ये आहाराचं वाटप आपण करत असतो. समर कोचिंग कॅम्प मध्ये फक्त ट्रेनिंगच आपण घेतो असं नाही, तर जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जे विद्यार्थी ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्यांचा सत्कार पण आपण इथे आयोजित करत असतो. असे दरवर्षी जे चांगले विद्यार्थी आहेत, जे चांगलं कामगिरी करतात आहे, त्यांच्या सत्काराचं पण आपण आयोजन करत असतो. हे काही क्षणचित्र आहेत जे आपल्या समर कोचिंग कॅम्पला आपण घेतलेले आहे. आता ट्रेनिंग झाली, आपण एक चांगले खेळाडू झालो, आपलं ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर आपण आपल्याकडे कोणचे स्कोप आहेत खेळाडू मित्रांकरता त्या मी थोडंसं इथे सांगू इच्छितो. ग्रॅज्युएशन नंतर आपण BPED हा कोर्स करू शकतो. 2 वर्षाचा हा कोर्स असतो. हे केल्यानंतर तुम्ही कोणत्याही शाळेला PTI म्हणून रुजू होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा जो नवीन काळ आहे इथे खूप भरपूर शाळा उघडलेल्या आहेत व त्यांना PTIची खूप गरज असते आणि चांगला एक इन्कम सोर्स हा असू शकतो. त्यानंतर MPED जो कोर्स असतो तो 3 वर्षाचा असतो. याच्यातले जे चांगले इन्स्टिट्यूट आहे भारतातले ते आहे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीला हे आहे. सोबतच नॅशनल लेवलचं जे चांगलं इन्स्टिट्यूट आहे ते लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन ग्वालियर. हे दोन्ही कोर्स आपण ग्रॅज्युएशन नंतर BA BCom नंतर आपण सहज करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काळ आहे तो IPLचा आहे.
लीग्स आहे. आपण बघतो आहे की कबड्डी म्हणा किंवा क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, याच्यात विविध आपल्याला संधी उपलब्ध आहेत. या लीगमुळे एक कमर्शियलायझेशन स्पोर्ट्सचं झालेलं आहे. आपण बघतो की वेगवेगळे टीम्सचं लिलाव होत असतो. चांगले खेळाडू तिथे पार्टिसिपेट करतात व त्यांना योग्य ते मानधन तिथे मिळत असतं. या लीग्समध्ये प्लेयर्सची गरज असते, चांगले कोचेसची गरज असते, ट्रेनर्सची गरज असते, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्टची गरज असते. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की कूलिंग डाऊनची गरज असते, त्या फिजिओथेरपिस्टचं खूप मोठं योगदान या, कारण की आपण बघतो की IPLचे सामने जे आहेत ते लागोपाठ होत असतात. एका IPLच्या मॅचमध्ये त्या प्लेअरवर खूप प्रचंड असा लोड असतो. त्या लोडला व्यवस्थित जर का हँडल नाही केलं तर तो प्लेअर फटिकमध्ये जातो, अजून तो परफॉर्म करू शकत नाही. त्यामुळे या स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट असो किंवा स्ट्रेंथ अँड कंडिशनर असो, यांची भरपूर गरज आज देशात आहे. व असे स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे विद्यार्थी यांची पण खूप गरज आहे, जे विविध मॅनेजमेंटसाठी या मोठमोठ्या सामन्यासाठी लागत असतात. आपण बघूया की हे जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स आहे पटियालाला, तिथे कोणचे कोर्सेस रन होतात व या IPLमध्ये किंवा प्रीमियर लीगमध्ये आपल्याला कशा प्रकारे आपण तिथे पोहोचू शकू याची तयारीसाठी आपण एक डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग या कुठच्याही खेळामध्ये तुम्ही करू शकता. कबड्डी, हँडबॉल, व्हॉलीबॉल, कुठल्याही खेळामध्ये तुम्ही 1 वर्षाचा हा कोर्स असतो. नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाला येथे हा असतो. सोबतच काही अजून कोर्सेस पण आहेत ज्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकेल. जसं डिप्लोमाच्या बद्दल मी सांगितलं तुम्हाला, हे 1 वर्षाचा कोर्स आहे, 2 सेमिस्टर त्याच्यात असतात. एनी ग्रॅज्युएट, कुठलेही पदवीधारक इथे अप्लाय करू शकतो. फक्त अट अशी असते की त्यांनी एखाद्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं असलं पाहिजे. फक्त जर का पार्टिसिपेशन पण असलं तर त्याचं ॲडमिशन तिथे होऊ शकतं. एक एंट्रन्स एक्झाम त्याला द्यायची असते, त्याची सगळी माहिती मी तुम्हाला देईलच. त्याच्यानंतर मास्टर डिग्री ऑफ स्पोर्ट्स कोचिंग हा 2 वर्षाचा कोर्स असतो. याच्यात पण एनी ग्रॅज्युएट प्लस डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग त्या संबंधित डिसिप्लिनमध्ये, हँडबॉलमध्ये, व्हॉलीबॉलमध्ये किंवा वेगवेगळ्या गेम्समध्ये जर का केलेलं असेल तर आपण मास्टर डिग्री पण इथे करू शकतो. त्यानंतर जर का आपण नॅशनल पार्टिसिपेट नाही केलेलं आहे तर आपल्यासाठी एक सर्टिफिकेट कोर्स इन स्पोर्ट्स कोचिंग हा कोर्स उपलब्ध आहे. हा 6 आठवड्याचा कोर्स असतो. इथे आपण जी बेसिक माहिती आहे कोचिंगबद्दलची ती इथे आपण मिळवू शकतो. सोबतच पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन स्पोर्ट्स परफॉर्मन्स ॲनालिसिस. आजकाल आपण बघतोय की डाटा आपल्याला खूप TV वर दिसतो. IPL जेव्हा सुरू असते वेगवेगळ्या प्रकारचा डाटा आपल्याला दिसतो. किती चेंडूत किती चौकार मारल्या गेले किंवा किती रन स्कोअर झाले, त्या सगळ्या गोष्टीसाठी जो ॲनालिसिस करण्याची गरज पडते, त्याच्यासाठी जे मॅनपॉवरची गरज असते ते ॲनालिसिस असतात आणि ते अशा कोर्स करूनच इथे करतात. त्यानंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग. हा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आपण फिटनेस लेवल बघतो, जे चांगल्या खेळाडू असतात त्यांचा फिटनेस लेवल खूपच चांगला असतो आणि त्या फिटनेस लेवल अचीव करण्यासाठी त्यांना हे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग करणारे जे एक्सपर्ट असतात त्यांची गरज असते. आणि हा 1 वर्षाचा कोर्स असतो, 2 सेमिस्टर आहे. एनी ग्रॅज्युएट विथ 50% ऑफ ॲग्रिगेट. असे विद्यार्थी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसमध्ये अप्लाय करू शकतात व पुढे भविष्यात तुम्ही तुमचं एक चांगलं उत्पन्न साधन मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, खेळाडूसाठी महाराष्ट्र शासनाचा एक नियम आहे जो की 5% आरक्षणाचा आहे. तुम्ही जर का नॅशनल किंवा स्टेटमध्ये मेडलिस्ट असाल
तर कुठल्याही सरकारी ज्या जागा असतात तिथे तुम्ही या 5% कोट्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्याला रितसर सरकारची मान्यता आहे व इथे तुम्ही अप्लाय करू शकता. आपला एक विद्यार्थी होता शशिकांत देशमुख, हा हेल्थ डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालेला आहे 2017ला. तो स्टेटमध्ये मेडलिस्ट होता व त्यांनी त्या जॉबसाठी अप्लाय केलं, अजून तो तिथे रुजू झाला. आपले जे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये रुजू झालेले आहेत, जे चांगले खेळाडू होते व त्यांनी चांगली कामगिरी करून आर्मीमध्ये किंवा स्वतःचं कोचिंग सेंटर काही विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आहे. पोलीसमध्ये, हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, फॉरेस्टमध्ये असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये स्पोर्ट्स कोट्याच्या जागा अवेलेबल असतात. फक्त आपल्याला ते अप्लाय करता आलं पाहिजे, अजून तिथे परीक्षा पास करता आली पाहिजे. इथे 3 उदाहरण मी तुम्हाला देतो आहे. एक आपला कॅप्टन मनप्रीत सिंग आहेत, जो इंडियन आर्मीमध्ये ऑफिसर आहे. हा विद्यार्थी आपल्या एम एमध्ये आपल्या महाविद्यालयातून हा पासआउट झालेला आहे. तर यांनी MA केल्यानंतर SSBचा इंटरव्ह्यू देऊन हा जॉईन झालेला आहे. दुसरा नचिकेत कांबळे आहे, जो मुंबई पोलीसमध्ये जॉईन झालेला आहे स्पोर्ट्स कोट्यातच. तिसरा हा महत्त्वाचा तुम्हाला जे सांगतो की आपल्याला फक्त पोलीस भरती किंवा अग्निवीर हेच आपल्याला माहिती असतं. या लेक्चरचं माझं सांगण्याचा उद्देश हेच होता की कोचिंग पण हे खूप मोठं आजकाल फील्ड उघडलेलं आहे. जर का तुम्ही चांगले खेळाडू असाल आणि चांगलं तुम्हाला ज्ञान असेल आणि ते ज्ञान तुम्हाला देता येत असेल, तुम्हाला चांगली कोचिंग करून घेता येत असेल, तर तुम्ही कोचिंग सेंटर पण उभारू शकता. हा श्रीकांत राठोड म्हणून आपला विद्यार्थी होता. हा आपल्या कॉलेजमधून पासआउट झाला आहे 2019-20 मध्ये आणि त्यांनी पुण्याला स्वतःचं जिम्नॅस्टिक सेंटर सुरू केलेलं आहे. त्यांनी मित्रांच्या सहकार्याने एक चांगलं जिम्नॅस्टिक सेंटर उभारलेलं आहे व तिथे 100 ते 150 विद्यार्थी रोज सराव करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त पोलीस आर्मी तर आहेच तुमच्यासाठी, पण सोबतच तुमचं जर का या वरती सांगितलेले जे कोर्सेस तुम्ही जर का केले तर वेगवेगळे फील्ड तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आपण जे विद्यार्थी असतात त्यांचं दरवर्षी सत्कार समारंभ घेत असतो महाविद्यालयाच्या वतीने. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जसं सांगितलं तुम्हाला, कोचिंग हा खूप मोठं क्षेत्र आहे. IPL म्हणा, वेगवेगळे प्रीमियर लीग म्हणा, या क्षेत्रात तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे मॅनपॉवरची गरज असते आणि ते जर का चांगल्या इन्स्टिट्यूटमधून जर का तुम्ही चांगले कोर्सेस केले तर तुम्हाला भरपूर संधी उपलब्ध आहेत. तुम्ही या क्षेत्रात जसं आपण बाकीचे क्षेत्र बघतो, BA बघतो, BCom बघतो, MPSCची एक्झाम बघतो, तसंच तुम्ही स्पोर्ट्सला पण जर का या नजरेने बघितलं तर तुम्हाला चांगलं उत्पन्नाचं साधन मिळू शकतं. अशी मी आशा करतो आजचे जे मी लेक्चर दिलं हे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा करतो व माझं लेक्चर इथेच संपवतो. धन्यवाद सर. म्हणतात ना, हेल्दी माइंड्स ड्वेल्स इन अ हेल्दी बॉडी. नक्कीच आहे. सरांनी जे कंपोनेंट्स ऑफ फिजिकल फिटनेसचे सांगितले, लवचिकता, स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स, कार्डिओव्हास्क्युलर स्ट्रेंथ आणि स्ट्रेचिंग, या सगळ्यांचा वापर करून तुम्ही स्वतःची हेल्थ किंवा फिजिकल फिटनेस तर नक्कीच वाढवू शकता. पण त्याचसोबत तुम्ही जर एक फिट राहिलात तर तुमच्यासमोर करिअरच्या देखील तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत आणि निश्चितच तुम्ही याचा फायदा करून घ्यायचा आहे. CPN बरार महाविद्यालयामध्ये डॉक्टर निशांत तिपटे सर हे नेहमीच अवेलेबल असतात. त्यांचा फोन नंबर पण आपल्याला इथून मिळून जाईल. आणि तुम्हाला फक्त फिजिकल फिटनेसच नाही सांभाळायचं आहे, तर त्याच्या संदर्भात येणाऱ्या काही करिअरच्या संधी आहे तर त्याची सुद्धा तुम्ही चौकशी किंवा त्यासंबंधीचं मार्गदर्शन हे तिपटे सर आपल्याला नक्कीच देतील. आजचं व्याख्यान हे फक्त फिजिकल फिटनेससाठी नाही आहे, तर ते फिजिकल फिटनेस जर तुम्ही आत्मसात केलं असेल तर तुम्हाला त्याच्यासोबत आणखी अजून भविष्यात
काय काय करता येईल. सर स्वतः एक हँडबॉलचे प्रशिक्षक आहेत आणि ते हँडबॉल सुद्धा खूप उत्कृष्ट खेळतात. तर मी निश्चितच आशा करते की आजचं लेक्चर हे फक्त तुमच्या डोक्यालाच नाही तर तुमच्या शरीराला देखील चालना देणारं आहे. मी आजच्या या प्रसंगी आदरणीय व्याख्याते डॉक्टर निशांत तिपटे सर यांचं खूप खूप आभार मानते. धन्यवाद सर. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते आणि नक्कीच या संधीचा फायदा करून घ्या. धन्यवाद.